काल आम्हाला बनवायची होती डाळ पालक. त्यासाठी पालक आमची दारीच होती, ती एक एक पान करून आम्ही तोडून घेतली. त्यानंतर कढीपत्ता पण दारीच होता, तो पण तोडून घेतला आणि मिरच्याही होत्या, पण मिरच्या थोड्या लहान होत्या म्हणून तसंच ठेवल्या आणि स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर मी काल तुम्हाला म्हणलं होतं ना ज्वारीला कलर द्यायचा आहे, तर आम्ही तो कलर देऊन टाकला. 5 कलर टोटल झाले. त्यानंतर जुनी बिन बॅग होती, पुण्यातून आम्ही इकडे आणली होती. ती प्रिशाला दिसली आणि ती बाहेर काढली तिने आणि त्याच्यावर खेळायला लागली. आणि एक पॅन्डा पण होता आमच्याकडे, तो खूप दिवसाचा आत ठेवलेला होता, त्याला बाहेर काढलं. खूप दिवसांनी त्याची आठवण आली आणि त्याच्यानंतर आम्ही डोर लावून बाहेर गेलो, कारण प्रिशा आतमध्ये खेळत होती. तिला आम्हाला चकवून बाहेर जायचं होतं गोडाऊनमध्ये, कारण तिथे ठेवलेले होते 50 किलो गहू, जे आम्हाला दोघींना चाळायचे होते. तर मी आणि माझी सासूबाई बसून त्याला चाळायला लागलो. चाळणं झालं, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित साफ करून, इथे मुंग्या होतात जे मी तुला सांगितलं होतं, त्याच्यासाठी आम्हाला सगळं व्यवस्थित नीट लावून झाडून त्यानंतर मुंग्यांचा खडू आजूबाजूला फिरून घ्यायचा होता. ते सगळं झालं. त्यानंतर मी डब्बे वगैरे चाळण्या वगैरे घेऊन थोडं वर गेली आणि वरती गेले प्रिशाला बघितलं, तर प्रिशा तिची खेळत होती. मग तिने पाणी मागितलं, पण तिला तिच्याच बॉटलचं पाणी पाहिजे होतं, माझ्या जवळचं नको होतं. त्यानंतर तिला म्हणलं की 1-2 चिप्स माझ्या हातातले तिला दिसले म्हणून फक्त मी तिच्या हातात दिले. तिला काही ते खाता येत नाही, फक्त ती घेते आणि खेळते त्यांच्याबरोबर. नंतर पप्पासोबत भात खायला म्हटलं तर नाही म्हणत होती, मला नाही खायचं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर. आम्हाला आज पण जेवण होतं एका ठिकाणी. आज प्रिशाचे पप्पा आमच्यासोबत जेवायला नव्हते, कारण ते त्यांच्या एका खास मित्राच्या लग्नाला गेले होते, म्हणून आम्ही बाकीचे निघालो त्यांच्या घरी जायला. तिथे गेल्या प्रिशा हसून सगळ्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या काही गप्पा आम्हाला समजत नव्हत्या. आणि ती खूप फिरायला लागली होती आणि माणसांना जेवायचं होतं, म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेली. त्यांच्या बाल्कनीतनं समोरच एक लग्न चालू होतं, ते आम्हाला दिसत होतं आणि त्या गाण्याच्या तालावर ती नाचत होती. त्यानंतर तिला जेवण करायचं होतं, म्हणून मी तिचं जेवण बाहेरच घेऊन आले, कारण ती आत जाण्यासाठी खूप त्रास देत होती आणि आज जर ती गेली असती तर कोणालाच जेवू दिलं नसतं. आता इथेच बघा, ती रांगोळी पुसते, पण तिला काही म्हणू शकत नाही, कारण तिला जर काही म्हणलं तर ती लगेच रागवते. तिच्या हाताने तिचं ती जेवली. त्यानंतर माणसांचं जेवण झालं का बघायला मी आत गेले, तर माणसांचं ऑलमोस्ट जेवण झालेलं होतं. मग त्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो आणि आज यांच्याकडे वरण भात, भजे, जिलेबी आणि पातोड्याची भाजी होती. भात त्यांनी मला नंतर दिला. मोस्टली गावाकडे लोक भात खातच नाही, मला भात आवडतो. पण सगळ्यांच्या ताटामध्ये वाढला होता, पण तो नंतरच वाढतात. मोस्टली गावाला ज्याला हवं ते घेतात. आणि ते प्रिशा सगळं चेक करत होती की कोण कसं काय करते. कुंकू लावलं आम्हाला, तर तिने ते पण पाहिलं की हे कुंकू वगैरे लावतात. त्यांनी आम्हा दोघींना साड्या दिल्या, मला आणि माझ्या सासूबाईंना. आणि ती साडी घेतल्यानंतर प्रिशा लगेचच ते कॉपी करायला लागली आणि सगळ्यांना टेकलीच्या जागी कुंकू लावण्याची ॲक्टिंग करायला लागली. तिला सगळे व्हेरी गुड म्हणत होते, त्यामुळे ती जास्तच करत होती. आम्ही घरी आलो, फ्रेशनअप झालो आणि आता काही प्रिशाचे पप्पा आलेलं नाही, म्हणून आम्ही दोघीच आहेत. गुड नाईट सगळ्यांना माझ्याकडून आणि प्रिशाकडून. बाय.